उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणाचे पदार्थ बनवून ठेवतो आणि तेच आपण वर्षभर वापरतो। तर आज आपण असाच एकदम पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। एकदम असे कुरकुरीत हे वेपर्स वर्षभर आपण सहजरित्या टिकवू शकतो आणि खूप साऱ्या टिप्स इथे रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आपण आज 1 किलो बटाट्याचे वेपर्स बनवत आहोत। तर इथे मी बटाटे स्वच्छ असे धुवून पुसून घेतलेले आहेत। आता आपल्याला यावरचे साल काढून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा मी सर्व बटाट्याचे साल काढून घेते। इथे तुम्ही पाहू शकता मी बटाटे हे मोठाले घेतले आहेत। मार्केटमध्ये हे मोठाले बटाटे ना सहजरित्या मिळून जातात। तर आपण बटाटे व्यवस्थित असे त्याचे साल काढल्यानंतर त्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, त्यामुळे काय होतं आपला बटाटा काळा पडत नाही। तर असेच मी सर्व बटाट्याचे साल काढून घेते। इथे पाहू शकता मस्त अशा आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता मी दुसरं भांडं घेतले, त्याच्यामध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये किसणी ठेवलेले आहेत। तर आपल्याला एक एक बटाटा घेऊन व्यवस्थित असे याचे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे पातळ आणि लांब असे वेपर्स पडलेले आहेत, त्यामधून आपला हात पण दिसतोय। तर आपल्याला शक्यतो हे पाण्यामध्ये करायचं, त्यामुळे आपले वेपर्स ना काळे पडत नाहीत आणि व्यवस्थित असे मोकळे होतात। तर इथे पाहू शकता मस्त असे आपले लांब लांब वेपर झालेले आहेत। आपण मोठाले बटाटे जितके वापरू तितके आपले वेपर्स मोठाले होतात। आता यानंतर आपल्याला हे बटाटे ना 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे जोपर्यंत पाण्यावरचा फेस जात नाही तोपर्यंत आपण हे धुवून घेणार आहोत। तर इथे मी 3 ते 4 स्वच्छ असं पाण्याने हे धुवून घेतलेलं आहे। इथे पाहू शकता स्वच्छ असं पाणी झालेलं आहे। आता यामध्ये एक तुरटीचा खडा थोडासा फिरवून मी रात्रभरासाठी यामध्ये टाकून देत आहे, त्यामुळे काय होतं आपले बटाटे एकदम पांढरे शुभ्र होतात। आता झाकण ठेवून आपण हे रात्रभर असंच ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये जितकं आपल्याला मीठ हवं असेल तितकं मीठ टाकून घ्यायचं। तर मीठ विरघळेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं हलवून घेते, त्यामुळे मीठ आपलं पटकन विरघळेल। आता यामध्ये आपल्याला जे बटाट्याचे वेपर्स बनवलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत। आपण सर्व बटाट्याचे वेपर्स इथे टाकून घेतलेले आहेत। आता थोडंसं हलवून घ्यायचं, त्यामुळे काय होईल बटाटा एकमेकाला चिकटलेला असेल ते सुटसुटीत होतील। तर अगदी 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जास्त शिजवलं तर बटाट्याचा तुकडा पडू शकतो। तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं लवचिक होईपर्यंत शिजवलेलं आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर इथे गॅस बंद करून मी व्यवस्थित असं सर्व हे चाळणीमध्ये काढून घेते। चाळणीमध्ये काढल्यामुळे काय होतं जे एक्स्ट्राचं थोडंफार पाणी येतं वेपर्ससोबत ते पण निघून जातं। तर इथे मी सर्व वेपर्स व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत। आता हे वाळण्यासाठी आपण 3 ते 4 तास घरामध्येच फॅन खाली वाळत घालणार आहोत। तर सुती कापडवरती हे व्यवस्थित असे टाकून घ्यायचं। इथे पाहू शकता मी मस्त असं हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे उन्हामध्ये वाळवू शकतो। तर 1 ते 2 दिवस उन्हामध्ये मस्त असं वाळवून घ्यायचं। इथे पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र असे हे वेपर्स वाळवून तयार आहेत। वाळवल्यानंतर त्याचा आकार थोडासा बारीक होतो, पण ज्यावेळेस आपण हे तळतो त्यावेळेस ते दुप्पट फुलतात। तर मी तुम्हाला हे तळून पण दाखवणार आहे। आपण हे वर्षभर सहजरित्या व्यवस्थित असे टिकवू शकतो। तर आपण हे तळून घेऊयात। तर मी तेल इथं व्यवस्थित गरम केले, त्याच्यामध्ये इथे वेपर्स टाकलेले आहेत। इथे पाहू शकता काही सेकंदामध्येच हे फुलून तयार होतात आणि अगदी पांढरे शुभ्र आणि खायला तर खूप कुरकुरीत असे वेपर्स बनून रेडी होतात। मी सेकंड बॅच पण इथे तळून घेते। तर एकदा या पद्धतीने ना नक्की करून पहा, अगदी पांढरे शुभ्र होतील, अजिबात पण पिवळे होणार नाही। चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर आपण हे तळून झटपट हे खाऊ शकतो। तर इथे पाहू शकता तळल्यानंतर हा वेपर जो आहे तो दुप्पट असा फुललेला आहे। आपण जो वाळवलेला वेपर्स आहे त्याच्यापेक्षा हा दुप्पट दिसतोय। तर इथे पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित असा कुरकुरीत असा फुलून तयार होतो। आता हा तुम्हाला मी कट करून दाखवते। एकदम असा कुरकुरीत त्याचा आवाज येतो आणि खायला तर एकदम कुरकुरीत असा लागतो। इथे ऐकू शकता तुम्ही मस्त असा कुरकुरीत आवाज येतोय। तर या उन्हाळ्यामध्ये ना या पद्धतीने वेपर्स एकदा नक्की करून पहा, अगदी पांढरे शुभ्र होतील, सर्वजण आवडीने खातील। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।